म्हटलं विद्यार्थी संघटना याच्या पुढच्या काळात माघार घेणार नाही. याहीपेक्षा आक्रमक स्वरूपाची आंदोलन आम्ही सबंध महाराष्ट्रात येणाऱ्या महिन्याभरात उभी करू. मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना, आमच्या विद्यार्थी भगिनींना शुल्क माफ केल्याशिवाय आम्ही आता मागे हटणार नाही. आपण बघतोय शैक्षणिक धोरण हे नवीन धोरण गव्हर्नमेंट आणण्याचा प्रयत्न करते. नवीन विद्यापीठ कायदा आहे. नवीन विद्यापीठ कायद्यामध्ये कुलगुरूंना जास्तीत जास्तचे अधिकार हे शासन देण्याचा प्रयत्न करते. आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. उद्या कुलगुरूंना अधिकार आले की कुलगुरू RSSचे असतील की आणि कोणाचे असतील हे काही वेगळे सांगण्याची आपल्याला गरज नाही. शिक्षणाचा जो खेळखंडोबा हा या शासनाने लावलाय. कृषी विद्यापीठातले विद्यार्थी असतील त्यांचे प्रश्न असतील, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील. तुम्ही बातम्यामध्ये बघत असाल पुण्यातल्या फिल्म इन्स्टिट्यूटचं आंदोलन 3 महिने गाजलं. त्या मुलं उपोषण करत होते. भारतातली सगळ्यात प्रीमियर अशी फिल्म इन्स्टिट्यूट जिला खूप समृद्ध वारसा इथून मागच्या काळात होता. शासनाने एक RSSचा प्रतिनिधी आणून तिथं ते FTIच्या अध्यक्षपदी बसवला. ते विद्यार्थी त्याचं ते पद स्वीकारायला तयार नव्हते. अजूनही हे मोदी शासन हे त्याच्या मागे हटलेलं नाहीये. आपण बघतोय परीक्षा शुल्काची घोषणा, ती घोषणा 3 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली. तीच घोषणा पुन्हा महसूल मंत्र्यांनी केली, खालती शिक्षण मंत्र्यांनी केली. परीक्षा शुल्क अतिशय नॉमिनल स्वरूपाचं ते शुल्क आहे. आम्ही संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफी या निमित्तानं आम्ही मागत आहोत आणि हे शुल्क माफी मिळाल्याशिवाय इथून पुढच्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मागे हटणार नाही हा शब्द मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देऊ इच्छितो. येणारा काळ आता डिसेंबर चालू आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल तर अतिशय भीषण स्वरूपाचा असणार आहे. काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. आपल्याला सगळ्यांना संघटित राहण्याची गरज आहे. पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी उभं राहील. एक गोष्ट आवर्जून या निमित्तानं मी तर सांगू शकतो. महाराष्ट्राचा दौरा या निमित्तानं मी केला. ज्या वेळेस आदरणीय पवार साहेबांना दादांना भेटलो प्रत्येक वेळेस दोघांनी आवर्जून एका चौकशी केली की संग्राम मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांची काय परिस्थिती आहे आणि संघटनेच्या माध्यमातून आपण त्या मुलांना काय करू शकतो. ही गोष्ट आवर्जून आपलं पक्ष नेतृत्व कायम याचा विचार करत असतं. तुमच्या पाठीशी आदरणीय पवार साहेब, दादा, सुप्रियाताई, सुनील तटकरे साहेब सर्वजण अतिशय खंबीरपणे उभे राहतील असा शब्द पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला देतो. आजचा उदंड प्रतिसाद आपण संबंध या मोर्चाला दिलाय. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात शासनाने काही सकारात्मक स्वरूपाचा निर्णय आपल्याला विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतला नाही तर याहीपेक्षा आक्रमक आंदोलन विद्यार्थी संघटना जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान घेईल असा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो आणि थांबतो. या मोर्चासाठी, या मोर्चा यशस्वी करण्यासाठी आमच्या विद्यार्थी काँग्रेसच्या सहकार्यांनी, आमच्या काही स्नेही सर्वांनी कष्ट गेल्या 7-8 दिवसाच्या कालावधीत घेतले. विशेषतः उल्हास उडान असतील, औरंगाबाद शहरात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहुल तायडे असतील, मयूर सोनवणे, संदीप फासके, फिरोज, प्रशांत, बीडचे काही पदाधिकारी, उस्मानाबादचे गणेश देशमुख, त्यांचे सर्व सहकारी, बीडचे नेताजी साळुंके, त्याचप्रमाणे सुमित परिहार, सिद्धांत हाके, अनेक पदाधिकारी, श्रीहरी देशमुख, अनेक पदाधिकाऱ्यांनी, विश्वंभर बुद्धेकर जालन्याचे जिल्हा अध्यक्ष, निशांत वाघमारे, चंदन नागाळकर, अनेक सहकाऱ्यांनी खूप दिवस रात्र फिरून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. त्या सर्वांचे आभार या निमित्तानं मी मागतो. आता पवार साहेबांच्या नावाने एक घोषणा आपल्याला द्यायची आहे. उल्हास भाऊती देतील, त्यानंतर आपण या मोर्चाचा समारोप आपण करू. शरद पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आदरणीय श्रीमान शरद पवार साहेबांचा आदरणीय श्रीमान शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा